आयुष्यभर याची खंत राहणार आहे मला। मी दुःखात असलो की तू माझे अश्रू पुसायचीस, मला हसवायचीस। मी रागात असलो तर तू मला शांत करायचीस, आणि आता तू शांत झालीस का केलंस असं? ही माझी चिमणी भूर उडून गेली, इतक्या दूर निघून गेले ना की तर नाही तुमच्या नसण्याचा मी विचारही नाही करू शकत। आता दिवसेंदिवस जगायची इच्छाच कमी होत चालली। जमल्यास मला माफ कर, सॉरी माझी चिकू। सॉरी अश्विनी ताई, रिअली सॉरी। सॉरी चिकू, आम्हाला हे करायचं नव्हतं, पण तू करायला भाग पाडलंस। रेस्ट इन पीस। उर्मिला, मी फॅक्टरीत जातो, तू इथे सांभाळ। आबा, मी आलोच। थांब। तू माझ्या चिकूच्या जवळ जायचं नाही सर? हिला सांगा इथनं दूर हो म्हणा। बाजूला हो, हो बाजूला। राहायचं माझ्या चिकू पासून। आई अगं, तुला एकदा सांगून कळत नाही का? बाजूला हो। मालती, कशाला तमाशा करताय तुम्ही? तमाशा हिने केलाय माझ्या आयुष्याचा। आधी माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलं, आणि आता माझ्या चिकूला माझ्यापासून कायमचं दूर पाठवलं। ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय। ही जबाबदार आहे माझ्या चिकूच्या जाण्याला, फक्त ही। शांत व्हा मालती, लेकीच्या दुखवट्यामध्ये तमाशा नकोय मला। राणीवरती नाही ते आरोप करू नका तुम्ही। आई प्लीज, राणीची काही चूक नाही आहे यार, तिच्यावर नको ते आरोप नको लावूस। तुम्हाला हेच वाटत राहणार रे? खरी परिस्थिती मला माहितीये। माझी चिकू हिच्यामुळेच गेली, आणि हेच सत्य आहे। त्यामुळे ही अवदसा माझ्या चिकूच्या फोटो जवळ जाता कामा नये। आणि आता हिची वकिली करत ना माझ्यासमोर आज तरी कोणी येऊ नका। आधीच ना माझा खूप संताप झालाय। आई हे बघ, हे सगळं आता बोलण्यात काही अर्थ नाहीये। तुला राणीच्या बाबतीत जे बोलायचं असेल ना ते आपण नंतर बोलू। ही सिच्युएशन नाहीये ते सगळं करण्याची। असं असेल तर हिला सांगा, ही मला माझ्या डोळ्यासमोर नकोय। आणि जर ही ते असेल ना तर मी खाली येणार नाही। काय हो, तुमची मुलगी तुम्हाला जड झाली म्हणून आमच्या पदरात टाकलीत? तुमची मुलगी अपशकुनी आहे म्हणून टाकलीत का आमच्या पदरात? बघताय ना काय होऊन बसलंय तुमच्या पोरीपायी। ज्या घराचा चिकूशिवाय आम्ही विचारच करू शकत नाही,
ती आमची चिकू आज तुमच्या पोरीमुळे आमच्यात नाहीये. अहो, आमचं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त केलं तुमच्या मुलींनी. घेऊन जाईला. मालती अहो, हवं तर मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, तुम्ही शांत व्हा ना. काय बोललात? या हिच्यासाठी तुम्ही माझे पाय धरायला तयार झालाय? कमाल आहे हो तुमची. नाही, मला माहितीये ना, ही लाडकी सून आहे ना तुमची. तुम्ही काही घराच्या बाहेर जायला सांगणार नाही. आता माझंही पक्क ठरलंय, जर ही असेल ना तर मी खाली उतरणार नाही. हे बघा मालती, मी माझा निर्णय सांगितलाय. साहेब, अहो तुम्ही म्हणताय तशी माझी राणी नाही वागणार हो, पण तुम्ही म्हणत असताल ना तर आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. एक विनंती आहे माझी, माझ्या राणीला जसं पदरात घेतलंय ना तसं एवढी भरतीची चूक तुमच्या पदरात घ्या. साहेब, तुम्ही म्हणताय ना की ह्यात माझ्या राणीची चूक आहे, तर तिला एक संधी द्या तिची चूक सुधारायची. मी तुमच्या पाया पडते, पदर पसरते तुमच्या पुढं. पण तुमचा राग विसरा बाईसाहेब. राणे, अगं तुझ्या संसारासाठी आम्ही किती पण याला माफी मागायला तयार आहे. अगं राणे, खरं आहे यांचं. अगं लेकीसाठी एवढं तर करायलाच पाहिजे की आम्हाला. आणि मला कळतंय ग, अगं या माऊलीनं तिच्या पोटचा गोळा गमावलाय. तुमच्याच लेकीमुळे गमावला आहे. ही तुमची राणी ना नको आहे. मीला घेऊन गेलात ना तरी काही हरकत नाहीये माझी. माझ्या मुलीला घेऊन जाण्यापेक्षा ते हिला का नाही घेऊन गेलं तेच कळत नाहीये मला. ही गेली असती ना तरी काही फरक पडला नसता. आई, हे बघ ना, माझं ऐक. आता हे इंद्रा, तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला येऊ नकोस सांगून ठेवते. मला सगळ्यांना या राणीबद्दल खूप प्रेम आहे ना. ठीक आहे, आता तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ना ते करा तुम्ही. मी काय करायचं ते मी ठरवणार. मालती, माफ करा मला. चिकूच्या जाण्याचा धक्का मालती अजून पचवू शकला नाहीयेत, म्हणून त्या रागाच्या भरात तसं बोलून गेले. प्लीज मनाला लावून घेऊ नका.